काल परवा जे लग्न झालं तर त्या लग्नामध्ये नवरदेवाची जात ही एक वेगळी आहे. ज्या पक्षानं संपूर्ण आपलं आयुष्य जातीवर राजकारण केलं, त्या पक्षाचे जे जावई आहेत, म्हणजे पक्षाचे जे सर्वेसर्वा आहेत, त्यांचे जावई असतील, नातजावई असतील, हे वेगळ्या जातीचे येतात. तर बरं, जातीचा द्या विषय सोडून त्यांची जी विचारधारा आहे, ती विचारधाराही वेगळी आहे. लाखानी हे BJPचे आमदार आणि ताई ह्या राष्ट्रवादी काँग्रेस इकडून खासदार. तर विचारधाराही मॅटर करत नाही. जो पक्ष आजन्म मोदीनं देश विकला, अंबानी अडाणीला मानतो, त्या पक्षातील जे अंबानी अडाणी आहेत, ते लोक ज्यावेळेस लग्नात येतात त्यावेळेस त्यांच्या पुढं मागं करून, त्यांच्यासोबत फोटो क्लिक करून, त्यांच्यासोबतच्या व्हिडिओज पोस्ट करताना काही एवढं वाटत नाही. पण आपण सामान्य कार्यकर्ते एकमेकाच्या गचुऱ्याला धरणं, एकमेकावर भाया खोचणं, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी करतो आणि माझा साहेब ग्रेट का तुझा साहेब ग्रेट म्हणतो, ते चुकीचं आहे. थोडक्यात सांगायचं गेलं तर पैसा आणि पॉवर जर असेल तर माणूस कुठंही जाऊन थांबला तर त्याचा आवरा तयार होतो. आपण फक्त एकमेकावर धावून जाणं, एकमेकाला ब्लेम करणं, जातीवाद धर्मवादातून आपण आपला विकास थांबवतो. आपल्या संपूर्ण सामाजिक सलोखा बिघडवून आपल्या जिल्ह्याचं नाव खराब करत आहोत. या गोष्टीचा विचार करा. एक बीडकर म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करेल, कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधले जाऊ नका. फायदा एकच होईल, जे माणूस करेक्ट आहे, जो माणूस वीटपेक्षा, म्हणजे आता राजकारण तर सगळे घाणच आहेत, पण दगडापेक्षा वीट मऊ अशा पद्धतीच्या माणसाला मदत करा आणि त्यांना प्रश्न विचारा, विकासासाठी भांडा. मग बघा मजा येईल. राजकारण बदलल, देश बदलल, सिस्टम बदलल, शेतकरी खुश राहील आणि संपूर्ण सिस्टम चेंज झाल्याच्या नंतर आपण खुश राहू. बघा, प्रयत्न करून बघा.